हे सूप प्यायला एवढं टेस्टी असतं, तुम्ही नक्की बनवून बघा। जर तुम्हाला सर्दी खोकला वगैरे झालेला असेल तर तुम्ही असं सूप मी ज्याप्रमाणे बनवलंय त्याप्रमाणे बनवून बघा, आपला घसा सर्दी क्लिअर होऊन जातं। नक्की ट्राय करून बघा। मस्त अशा थंडीच्या वातावरणामध्ये असं व्हेजिटेरियन सूप बनवणार आहोत। हॅलो, द स्पाइसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे व्हेजिटेरियन सूप बनवणार आहोत। जर तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा घसा दुखत असेल, तर घशामध्ये खवखव होत असेल, त्यासाठी इथे आपण असं मस्त व्हेजिटेरियन सूप बनवणार आहोत। आता हे बनवायचं कसं हे मी तुम्हाला दाखवते। ह्याला साहित्य काय लागतं चला आपण लगेच बनवायला घेऊया। वाव, मस्त असं व्हेजिटेरियन सूप। सूपला लागणारं साहित्य दाखवते मी तुम्हाला। 1 वाटी भरून इथे ओले मटार घेतलेले, 1 कांदा इथे असा बारीक चिरून घेतलेला आहे, आणि त्यानंतर इथे 1 छोटी वाटी भरून इथे मका घेतलेला आहे, 1 छोटी वाटी भरून इथे शिमला मिर्च अशी बारीक कट करून घेतलेली, इथे 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेले आहे, लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे, आलं पण इथे बारीक कट करून घेतलेलं आहे। असं हे सर्व साहित्य आपल्या व्हेजिटेरियन सूपला लागणार। तर आपण इथे बनवायला घेऊया। इथे आपण बटर टाकून घेऊया। थोडंसं तेल इथे ॲड करून घेतलेलं आहे। इथे आपण लसूण टाकून घेतलेलं आहे, इथे आलं पण टाकून घेतलेलं आहे, जी हिरवी मिरची होती ती पण टाकून घेतलेली आहे। आता आपण हे छान याच्यामध्ये हलकंसं इथे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला, थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत। इथे छान फ्राय झाल्यानंतर आपण लगेच कांदा टाकून घेणार आहोत। कांदा याच्यामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे, हलकासा फ्राय करून घ्यायचा इथे आपल्याला, एक साधारण थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत। इथे छान कांदा फ्राय झाल्यानंतर आपण इथे लगेच ही शिमला मिरची टाकून घेतलेली, गाजर, मका, मटार आणि घेवडा, श्रावणी घेवडा त्या बटरमध्ये आणि तेलामध्ये छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे। 1-2 मिनिटं आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत। इथे 2-3 मिनिटं हे छान या बटरमध्ये छान फ्राय करून घेणार आहोत, की त्याचा फ्लेवर छान ते आपण जे साहित्य टाकले त्याच्यामध्ये छान उतरेल। इथे आपलं छान मस्त असं फ्राय झालेले 1-2-3 मिनिटं। आता आपण हे फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 कप भरून इथे पाणी ॲड केलेलं आहे, अजून 1 कप भरून 3 कप भरून इथे पाणी मी ॲड केलेलं आहे। इथे आपण आता हे छान शिजवून घेणार आहोत हे सर्व 5-10 मिनिटं। मस्त असे छान उकळी फुटलेली आहे ना। इथे आपण अजून 2 मिनिटं ह्याला छान शिजून देणार आहोत, म्हणजे आपण सूप पिताना आपल्याला ते कच्चेपणा त्याचा जाणवणार नाही। इथे आपलं आता छान हे सर्व साहित्य शिजले गेलेलं आहे। आता आपण हे चेक करूया शिजलं का। तुटतंय, शिजले गेलेले। इथे सर्व ज्या भाज्या घातल्या होत्या आपण त्याचा मस्त अर्क या पाण्यामध्ये उतरले गेलेले आहे। याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया। इथे मी काळी मिरी पावडर टाकून घेतलेली, ब्लॅक पावडर, 1 चमचा भरून इथे सोया सॉस टाकून घेतलेला आहे, डार्क सोया सॉस, 1 चमचा भरून इथे मी रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे, 1 चमचा भरून इथे टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे। आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत।
2 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये अशी फेटून घेतलेली ती इथे टाकून घ्यायची, एकदम टाकायची नाही, इथे थोडी थोडी आपण इथे मिक्स करणार आहोत। अजून इथे अशी टाकून घेणार आहोत, थोडी थोडी मिक्स केली आपण 2 टप्प्यांनी, किती छान मिक्स होते ह्याच्यामध्ये। इथे आपलं मस्त असं सूप तयार झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडीशी कांद्याची पात टाकून घेतलेली आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे आपलं व्हेजिटेरियन सूप तयार झालेलं आहे। हे सूप प्यायला एवढं टेस्टी असतं, तुम्ही नक्की बनवून बघा। जर तुम्हाला सर्दी खोकला वगैरे झालेला असेल तर तुम्ही असं सूप मी ज्याप्रमाणे बनवलंय त्याप्रमाणे बनवून बघा, आपला घसा सर्दी क्लिअर होऊन जातं। नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला ही माझी व्हेजिटेरियन सूपची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।